ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. मार्च एंडचा रिव्ह्यू आहे, अगदी खास आहे. अरे आज तर प्रियाला एवढीशीही शंका न येऊ देता सायलीने काय गेम खेळलाय तिच्यासोबत. अमेझिंग, जबरदस्त, खतरनाक एपिसोड आहे आज प्रेक्षकांनो. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय थोडंसं मागं होऊन सायली या प्रियाला साडीची पिन लावायच्या निमित्ताने अर्जुनला प्रियाच्या खांद्यावरचा जळालेला डाग दाखवते. अर्जुनने तो डाग बघितलाय आणि त्यालाही कन्फर्म झालंय की ही बबलीच आहे. प्रिया अश्विनला म्हणत असे, चल अश्विन आता आपण पूजा करून घेऊया. कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी मी काय म्हणते, अगं गेल्या वर्षीची पूजा तू आणि अश्विननेच केली होती ना, यावर्षी मग अर्जुन आणि सायलीला करू देत ना पूजा. प्रिया आता समजूतदारपणाचा आव आणते बर का. आधी म्हणते आई हो पण कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी बेटा मला माहितीये समजूतदार आहेस तू, माझी खात्री आहे अर्जुन सायलीला पूजा करायला तू नाही म्हणणार नाहीस. मग प्रिया म्हणते, बरं काही हरकत नाहीये, या अर्जुन सायली करून घ्या पूजा. अश्विन तर बिचारा अगदी 7व्या आसमानावर आहे. अश्विन म्हणत असतो, तन्वीशी कोणी कसंही वागलं ना तरी ती सगळ्यांना मनापासून समजून घेते. प्रतापराव म्हणतात, बरोबर आहे. अर्जुन म्हणतो, हो ना अरे अश्विन, तुझी तन्वी आजकाल नवीन रोज सरप्राईज देतीये बघ. म्हणजे नवीन नवीन रूप तिचं बघायला मिळतंय आजकाल आम्हाला. आणि बघ ना फॉर एक्झाम्पल आजचंच बघ समजूतदारपणाचं रूप. सो स्वीट ना अश्विन. चल बायको आपण पूजा करूयात. अर्जुनने अश्विनला चांगलाच टोमणा मारलाय. अर्जुन आणि सायली आता गुढीची पूजा करत असतात आणि एक एक करून आता सगळ्यांची पूजा दाखवली आहे. अरे काय एपिसोड दाखवलाय आज प्रेक्षकांनो, मजा आली हा, खूप मजा आली. आज पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतंय, मजा आ गया बॉस. व्हॉट ॲन एपिसोड टुडे. बघा प्रेक्षकांनो आता सायली आणि अर्जुन प्रार्थना करतात. सायली म्हणते, देवा आमच्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस, तुझी साथ आम्हाला हवी आहे. सायलीने मनोभावे पूजा केली आहे आणि मनात ती म्हणते, आता असत्याचं फसवणुकीचं आमच्या आयुष्यात जे ते बबली लोखंडेचं सावट पसरलंय ना ते लवकरात लवकर जाऊ देत देवा. अर्जुनही मनात प्रार्थना करतो, देवा आम्ही सत्याच्या खूप जवळ पोहोचलोय, आम्हाला यश दे. आता अस्मिता आणि सचिन पूजा करतात. अस्मिताने सचिनला कुंकू लावलंय जे त्याला आवडलेलं नाहीये असं त्यांनी दाखवलंय. अस्मिता आता बाळाला घेऊन प्रार्थना करते, आमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होऊ दे, सचिनवर आलेलं पैशाचं संकट दूर होऊ दे, आमचा संसार आनंदाचा होऊ दे. अर्जुन सायली तेवढ्यात एकमेकांशी बोलतात. अर्जुन म्हणतो, आता तिच्या खांद्यावरचा डाग बघून कन्फर्म झालंय ती बबली लोखंडच आहे सायली. सायली म्हणते, आता फक्त मैनावती समोर तिचं खरं रूप आणायचंय म्हणजे आपल्याला मैनावती आणि सदाची मदत मिळेल. आता इकडे तेवढ्यात प्रिया, कल्पनाताई, प्रतापराव सगळ्यांनी पूजा करून घेतली आहे ज्यांची त्यांची. आणि आता रंगलाय मैनाचा आणि या सायलीचा खेळ. मैनावती समोर प्रियाचं खरं रूप आणलंय सायलीने. मैनावती वाट बघत असते सायलीची, सारखी एरझाऱ्या मारत असते इकडून तिकडे. आणि आता शांताला म्हणत असते, बघितलंस ना शांते, ती सायली माझ्या लेकीचा खरा चेहरा आणणार होती ना माझ्या समोर, काय झालं. अरे फोन सुद्धा केला नाही त्या सायलीने. आणि तिचा तो नवरा तो ते इकडे फिरकला सुद्धा नाही, आता दिस पण संपत आलाय. सदा म्हणत असतो, अगं मैने इतके दिवस बबलीची वाट बघत होती ना, आता थोड्या वेळ सायलीची वाट बघ की. मैना म्हणत असते, हा त्या सायली अर्जुननं तुमचा जीव काय वाचवला तर तुम्ही त्यांच्या बाजूने झालात ना. हे बघा रक्त ते रक्त असतं आणि पर्क ते पर्क असतं, लक्षात ठेवा. नाही माझ्या बबलीवर पूर्ण विश्वास आहे. ती बाकी कशी वागू द्या पण ती आपल्याशी वाईट वागणार नाही. अरे माझी मुलगी आहे ती माझी. मैनाला जरा जास्तीच कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स आहे प्रियाच्या बाबतीत, तो चांगलाच फुस झालाय. शांता म्हणत असते, ए मैने जरा धीर धर की, येईल ना सायली येईल. सायली आपला दिलेला शब्द कधीच मोडत नसते. मैना म्हणते, हा आली मोठी. तेवढ्यात अर्जुन आलाय बरं का तिथे. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोने तुम्हाला शब्द दिला ना तर ती कधीच मोडणार नाही, तिने तिचा शब्द पाळलाय. तेवढ्यात सदा खुश होतो बरं का. मैना म्हणते, हो का, मग तुझी बायको कुठे रे. अर्जुन म्हणतो, तुम्हाला तुमच्या मुलीचा खरा चेहरा दाखवण्याची तयारी करत आहे ती. अर्जुन म्हणतो, बघायचाय का तिचा खरा चेहरा. मैना म्हणते, हो बघायचाच आहे मला चेहरा. अर्जुनने येताना मैनावतीचा फोन पण सोबत आणलाय बरं का प्रेक्षकांनो, छान आयडिया केली आहे दोघांनी. अर्जुनने आता सायलीचा व्हिडिओ कॉल सदा आणि मैनाला दाखवलाय. सायली आता गपचूप व्हिडिओ कॉल करते, प्रियाच्या खोलीच्या बाहेर ती उभी आहे. सायली म्हणत असते, आता डोळ्यात तेल घालून बघा, बबली लोखंडे तुमची मुलगी आहे ना याची तुम्हालाच लाज वाटेल. सायली आता तो व्हिडिओ कॉल प्रियाच्या दिशेने फिरवते. हळूच अलगद प्रियाच्या खोलीचं दार उघडलंय सायलीने.
अर्जुन आता दाखवतोय सगळं मैना आणि सदाला फोनवर. अर्जुन म्हणतो, तुम्ही तुमच्या साईडने जोराने बोलू शकता, मी आपल्याकडनं हा फोन म्यूटवर ठेवलाय. सदा म्हणतो, बघ बघ तुला म्हणत होतो ना मी, आपण कधीचे तिला फोन करतोय, मेसेज करतोय, पण बघ कशी शांत पडलीये ती. अशी कशी झोपू शकते आपली पोरगी, तिला काही वाटतंय का बघ. मैना म्हणते, थांबाव जरा. अर्जुन म्हणतो, तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना, नीट बघा. आता अर्जुनने फोन लावलाय मैनाच्या फोनवरनं प्रियाला. प्रिया फोन काही उचलत नसते आणि म्हणत असते मैनाचा फोन बघून, अरे यार ही मैना मला का सारखा सारखा फोन करते, हिला समजत नाहीये का हिचा फोन उचलण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाहीये म्हणून. मैना आणि सदा हे सगळं बघतायत बरं का. अर्जुन म्हणतो, तुम्हाला अजूनही पटलं नसेल ना, हे बघा आता तुम्हाला पुन्हा दाखवतो मी. अर्जुन आता फोन म्हणजे मैनाच्या फोनवरनं मेसेज करतो प्रियाला की अगं अगं बबले डॉक्टर पाठव ग, अगं नाहीतर तुझ्या बाबाचा जीव जाईल. मेसेज अर्जुनने टाईप केलाय आणि प्रियाला पाठवलाय मैनावतीच्या फोनवरनं बरं का. आता प्रिया तो मेसेज वाचते बरं का. डॉक्टरला पाठव, पैसे पाठव, अगं तुझ्या वडिलांचा जीव जाईल नाहीतर. प्रिया तो मेसेज वाचते आणि त्यावरती काय रिॲक्शन देते बघा. काय ही तर उत्तम बातमी आहे, त्या सदाचा जीव गेला तर खूप बरं होईल, आनंदच होईल मला. अरे त्याबरोबर ती मैना गेली ना तर अजून चांगलं होईल, नाहीतरी हे दोघं उद्या कधीही माझ्या गळ्याला फास लावू शकतात. प्रिया असं बोलते तेव्हा इकडे मैनाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं बरं का. शेवटी काहीही झालं तरी त्यांची पोरगी आहे म्हणा ती, पण याच पोरीला त्यांनी केव्हा तरी म्हणजे लहानपणीच विकलं होतं बरं. हेही तितकंच खरं आहे. यांना यांच्या पोरीबद्दलच काही वाटत नव्हतं तर या प्रियाकडनं हे का अपेक्षा करताय, हा माझा एक प्रश्न आहे बरं का. प्रिया त्यांच्यासारखीच निघणार. सदा आणि मैनाला आता रडू येत आहे या म्हातारपणात. सदा म्हणत असतो, बघ मैने अशा पोरीला जन्म देण्यापेक्षा विष खाल्लं असतं तर बरं झालं असतं ग आपण. मैना म्हणते, मी या पोरीवर विश्वास ठेवून होते इतके दिवस, अहो ही तर आपल्याच मरणावर टपली हो. सदा आणि मैनाला फार मोठा धक्का बसलाय. तेवढ्यात आता प्रियाला कुणकुण लागते, बाहेर कोणीतरी आहे की काय दरवाजाजवळ, कारण सायलीकडनं थोडंसं खट्ट वाजते ती कडी. प्रिया लगेच तिथे येते आणि बघायला लागते कोण आहे बाहेर. सायलीने स्वतःला वाचवलंय, जसं तिने प्रियाचा फोन बघताना स्वतःला वाचवलं होतं ना, एक्झॅक्टली तसं. प्रिया दरवाजा उघडते आणि इकडे तिकडे बघायला लागते कोण आहे बाहेर. सायलीने बरोबर पळ काढलाय बरं का, वेळ साधून. मस्त दाखवलाय यार प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. आता इकडे बघा, सदा आणि मैना रडत असतात. सायलीशी बोलतायत ते आता फोनवर. सायली तिच्या बेडरूम मध्ये पोहोचली आहे. प्रियाला कोणी काही बाहेर दिसलेलं नाहीये. सायली व्हिडिओ कॉलवर बोलतीये मैनाशी. मैना रडत असते आणि म्हणत असते, ही आमचीच पोरगी आहे ना, ही आमच्या जीवावर का उठली आहे. सायली म्हणते, मला माहित होतं प्रिया अशीच आहे, मला तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की तुम्ही प्रियाला पाठीशी घालताय पण तिला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही, तुमच्यापासनं धोका आहे असं तिला जाणवल्यावरती ती तुम्हाला कधीही साथ देणार नाही. मैना, मी माझा शब्द पूर्ण केलाय, मी तुम्हाला तिचं खरं रूप दाखवलंय, आता पुढे काय करायचं हे तुमच्या हातात आहे. अर्जुन इकडनं सदा आणि मैनाला म्हणत असतो, तुम्हीच ठरवा, तुम्हाला तुमच्या मुलीची साथ द्यायची आहे का आमची साथ द्यायची आहे. सदा म्हणत असतो, मैने कळलं का ग, आता का गप्पा बसलीयस, समजलं ना तुला कशी आहे तुझी पोरगी. मैना आता तिचे डोळे पुसते आणि सायलीला म्हणते, आजपासनं बबली मेली माझ्यासाठी. सायले, तुला पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे. जी पोरगी आई बापाच्या जीवावर उठते ना, तिला तर शिक्षा झालीच पाहिजे. आजपासनं तुम्ही सांगाल तसंच आम्ही करू, तुम्ही सांगाल आणि आम्ही करायचं. तिने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. झालं, आणखीन काय हवं होतं अर्जुन सायलीला, त्यांच्या मनासारखं झालंय. हा डाव सुद्धा सायलीने जिंकलाय. आता पुढचा डाव आहे ना, तो म्हणजे डीएनए टेस्ट. सायलीने डीएनए टेस्टसाठी केस मिळवण्याकरता प्रियाशी चक्क झटापटी केली आहे. दोघींनी एकमेकींची केस ओढलेत प्रेक्षकांनो. खरं तर मला तुम्हाला हा सस्पेन्स सांगायचा नव्हता, थोडा राहू द्यायचा होता, पण मला राहवलं नाही गेलं. बघत राहा प्रेक्षकांनो, आजचा पूर्ण एपिसोड बघत राहा आणि लाईक करायला विसरू नका. फायनली सदा आणि मैना सायलीकडनं वळलेच. अर्जुन आता तिथून निघून येतोय आणि आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. अर्जुन पहाटे पहाटे उठतोय तर सायलीने त्याच्यासाठी मारामारी करून आणलेली असते. आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना माहिती आहे, चहा आणि कॉफी यांचं एकत्र मिश्रण म्हणजे मारामारी. अर्जुनला झोपेतच वास येतो कॉफीचा आणि तो पटकन उठून बसतो आणि म्हणतो, बायको क्या बात है, आज सकाळी सकाळी कॉफी, डोळे उघडायच्या आत माझे फेवरेट कुकीज सुद्धा, आज काही स्पेशल आहे का बायको. सायली म्हणते, हो तर आज मी खूप खुश आहे. अहो आपण काल खूप मोठी कामगिरी पार पाडली आहे.
एक तर प्रियाचं खरं रूप समोर आणून सदा मैनाला आपल्या बाजूने वळवलंय. देवाच्या कृपेने त्या प्रियाच्या खांद्यावरची खूणही आपल्याला दिसली आहे. अर्जुन म्हणतो, हो ग बायको, पण याचं श्रेय तुलाच जात आहे. मैनाला तू तुझ्या बाजूने केलंस आणि प्रियाला कल्पना पण नाही आली आहे तिचा ट्रॅप किती घट्ट होता ते. सायली म्हणते, म्हणून तर मी हा सगळा प्लॅन आखला ना. मैनाच्या मोबाईलवरनं मेसेज केला आणि म्हणूनच मैनाला खात्री पटली ना आणि व्हिडिओ कॉल चालू ठेवला. अर्जुन म्हणतो, तू आज स्पेशल कॉफी आणली आहेस का सायली? सायली म्हणते, स्पेशल नाही, आपली स्पेशल मारामारी आणली आहे मी. अर्जुन म्हणत असतो, ही मारामारी अगदी आपल्यासारखी आहे ना. बघ ना, चहा आणि कॉफी या मारामारीमध्ये असे मिक्स होऊन जातात की त्यांना वेगळं करताच येत नाही. त्याची टेस्ट फॅन्टॅस्टिक असते सायली, अगदी आपल्यासारखी. सायली म्हणते, हो खरंय, मारामारीमध्ये चहा आणि कॉफीची एकत्र चव वाढते आणि एकत्र आल्यावर गोडी वाढते. अर्जुन म्हणतो, ए बायको, हा गोडवा आपण अजून वाढवूयात का? आज न आपण एकाच कपातनं मारामारी पिऊयात. अर्जुनने ती मारामारी एकाच कपात म्हणजे ओतून घेतली आहे आणि सायलीला म्हणतोय, चल बस बस बरं इथे बायको, आधी मी पितो मग तू पी, एक एक सिप घेऊयात. आहा, इतकी सुंदर सकाळ, हातात मारामारीचा कप आणि माझी सुंदर बायको माझ्या समोर. आणखीन मला आयुष्यात काय हवंय सायली? चल चल बस बस, आता कुठेतरी कामं काढू नकोस हा आणि जाऊ नकोस खाली. प्लीज बस ना बायको इथे. मारामारी संपल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीयेस. आता अर्जुनने मारामारीचा एक घोट घेतलाय आणि तो सायलीला म्हणतोय, तूही घे आता. सायलीने पण आता मारामारीचा एक घोट घेतलाय. दोघांनी सेलिब्रेशन केलंय. मैना त्यांच्याकडनं वळली ना म्हणून. मारामारी खूप गोड लागली आहे सायलीला आणि अर्जुनला सुद्धा. एकत्र पिल्याने त्याचा गोडवा जास्तीच वाढलाय. मस्त दाखवलाय हा सीन सुद्धा. प्रिया पहाटेच उठली आहे बरं का. मला प्रियाची ही साडीचं कॉम्बिनेशन खूप आवडलंय, छान दिसतंय तिला. हां, तसं ही प्रिया साडीमध्ये खूप छान दिसते हा प्रेक्षकांनो आजकाल. असो, प्रिया आता अश्विनसाठी डब्बा करून घेऊन आली आहे. अश्विनला म्हणतेय, ए अश्विन, हे घे, तुझ्यासाठी डब्बा आणला रे. अश्विन म्हणतो, अरे वा, आज पहाटे पहाटे डब्बा. प्रिया म्हणते, हो ना रे अश्विन, त्या दिवशी माझ्याकडनं डब्बाच आणला ना हॉस्पिटलमध्ये, मला खूप अपराधी वाटत होतं. आज मुद्दाम आणलाय बघ तुझ्यासाठी डब्बा करून. अश्विन म्हणतो, तन्वी, तू स्वतःमध्ये एवढे अमेझिंग बदल केलेस ना की आणखीन आणखीन मी तुझ्या प्रेमात पडतोय ग. प्रिया म्हणत असते, अश्विन, अरे तुला हॉस्पिटलला जायचंय, विसरतोयस का? अश्विन म्हणतो, तू मला हे सगळं विसरण्यास भाग पाडतेस. प्रिया म्हणत असते, अश्विन अश्विन, चल, तुझी प्रायोरिटी पेशंट आहेत ना, विसरू नकोस, चल डबा घे, जा लवकर हॉस्पिटलला. बिचारा अश्विन रोमॅन्टिक झालेला असतो. तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, हे तू भरून दिलेलं डब्यातलं प्रेम मी हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे आणि मग आल्यावर असं म्हणत असतो. आणि मग प्रिया लगेच म्हणते, अरे जा रे बाबा अश्विन, आता उशीर होईल ना तुला, जा आणि लवकर ये. आता अश्विन गेल्यावर ही प्रिया दात खाते बरं का अक्षरशः अश्विनवर आणि म्हणते, हा महामूर्ख अश्विन कशावरही लट्टू होतो. याला एखादी स्माईल जरी दिली ना तरी याला गुदगुल्या व्हायला लागतात. काय करावं याचं. असो, आता ती तिचा फोन हातात घेते आणि विचार करते, अरे देवा, अरे काल अश्विनला जाग येऊ नये म्हणून मी फोन सायलेंटवर ठेवला होता, मी विसरलेच. मैनाची किती मेसेजेस आहेत. सदाची तब्येत जास्तीच बिघडलेली दिसतेय. काही करून मला पैसे पाठवायला हवेत मैनाला, नाहीतर जातील अर्जुन सायलीकडे पैसे मागायला. ते दोघे जर अर्जुन सायलीच्या साईडनी गेले तर बापरे बापरे, सगळं संपेल मग. प्रियाने आता एका माणसाला तिच्या फोन केलाय बरं का आणि त्याला सांगते, हॅलो, हां माझं एक काम कर. तिकडनं तो माणूस म्हणतो, हां बोला मॅडम. प्रिया म्हणते, मी तुला पैसे ट्रान्सफर करते, पत्ता पाठवते, त्या पत्त्यावर एक म्हातारी आहेत, त्यांच्याकडे पैसे पाठव. तो माणूस तिकडनं म्हणतो, माझं कमिशन? प्रिया म्हणते, देईल रे पैसे, जो येतो तो पैसे मागतो, देईल म्हणलं ना देईल. तो माणूस तिकडनं म्हणतो, ठीक आहे मॅडम, पैसे लवकर पाठवा हां. मग प्रियाने तिच्या फोनवरनं ऑनलाईन पैसे त्या माणसाला ट्रान्सफर केले आहेत. प्रिया विचार करते, आता मैना आणि सदा त्या अंधाऱ्या खोलीत कुजत पडले असतील, पैसे भेटले तर शांत होतील आणि कुठल्या डॉक्टरला बोलवायचं ते बोलवतील, होतील एकदाचे शांत. प्रियाने असा विचार केला आणि पैसे त्या माणसाला ट्रान्सफर केले आहेत. सायली आता मस्त सकाळी सकाळी शांततेत बेडरूममध्ये बसली आहे. अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो. सायली म्हणते, अहो तुमचं आवरलं ना की सांगा, मग एकत्रच जाऊया नाश्ता करायला. आता बघत राहा प्रेक्षकांनो एपिसोड. अर्जुन म्हणत असतो, बायको तू ठीक आहेस ना? अगं सकाळी तुझी धावपळ सुरू असते आणि आज तू आरामात बसली आहेस, काय चमत्कार आहे हा? सायली म्हणते, अहो चमत्कार तर खाली घडतोय. अर्जुन म्हणतो, काय?
सायली म्हणते, अहो प्रियाने सकाळीच उठून चहा, नाश्ता आणि जेवण पण बनवलंय. अहो दुपारचं जेवण पण तयार केलंय तिने. अर्जुनला एकदम छातीत कळ येते. खरंच सायली, हे काय सांगतेस तू? मी हे काय ऐकतोय? बापरे बापरे, हे फार भयंकर आहे ग. अगं आता हे सगळं आपल्या पोटाला भोगावं लागणार ग. पण बायको, मी काय विचार करतोय, अगं प्रिया आणि मैना यांची DNA टेस्ट आता करायला हवी आहे. लास्ट टाइम सिनियरला तन्वी सापडली तेव्हा सिनियरने सगळ्यात आधी DNA टेस्ट केली होती. प्रियाने मॅनेज करून ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आणले होते. पण आता आता आपल्याला DNA टेस्ट करायला हवीच. DNA टेस्ट केल्याशिवाय सिनियर आपल्यावर भरोसा ठेवणार नाहीये. सायली म्हणते, बरोबर आहे तुमचं, DNA टेस्ट तर करायलाच हवी आहे. बाकी सगळे पुरावे आपल्या हातात असले तरी सुद्धा प्रिया तिच्या मनाजोगते रिपोर्ट्स बरोबर आणू शकते. पण यावेळेला आपण मैना आणि प्रियाची टेस्ट करूया, शिवाय प्रतिमा आत्याची सुद्धा DNA टेस्ट करूयात. म्हणजे प्रश्नाला जागाच उरणार नाहीये. DNA रिपोर्ट स्पष्ट दाखवून देतील प्रिया प्रतिमा आत्याची नाही तर मैनावतीची मुलगी आहे. अर्जुन म्हणतो, करेक्ट सायली, माझ्या मनात हेच होतं. DNA टेस्टसाठी आपल्याला प्रिया, मैनावती आणि प्रतिमा आत्याचे केस किंवा नखं लागतील. हे सगळं आपल्याला कसं मिळवता येईल तेही प्रियाला कळून न देता सायली आता जरा सेकंद विचार करते आणि अर्जुनला म्हणते, अहो सुचली मला कल्पना. आता सायलीला काय कल्पना सुचली आहे ना, ती बघा प्रेक्षकांना, डायरेक्ट एक्झिक्यूट केली आहे सायलीने. आता इकडे कल्पनाताई विमलला म्हणत असते, जा ग विमल, अस्मिताला बोलवून आण, नाश्ता तयार आहे आज. आणि अस्मिताला विचारा, नाश्ता करतीयेस का खोलीत पाठवू? ते बघा आली अस्मिता. अस्मिता आल्या आल्या ओरडते, डॅड डॅड, मला तुमच्याशी बोलायचंय. प्रतापराव म्हणतात, बोल ना बेटा अस्मिता, काय झालं? तिच्यासोबत सचिन पण आहे बरं का. प्रतापराव म्हणतात, काय झालं बेटा? अस्मिता म्हणते, डॅड, माझ्या बँक अकाउंटचं काय झालंय? सचिनने तिला बोलायला लावलंय बरं का मुद्दाम. अस्मिता म्हणते, डॅड तुम्ही बँकेत विचारणार होता ना, काय झालं त्याचं? प्रतापराव म्हणतात, बेटा मी फॉलोअप घेतोय, बँकेत बोलणं झालं माझं, त्या ब्रँच मॅनेजरशी बोलणं झालं, ते म्हणाले टेक्निकल इश्यू आहे, कळवतील ना आपल्याला. अस्मिता म्हणते, डॅड सतत हेच उत्तर मिळतंय मला तुमच्याकडनं, मला माझे पैसे हवेत, ते मिळत नाही, त्याला काय अर्थ आहे? प्रतापराव म्हणतात, अगं तू इतकं काय टेन्शन घेतेस, मी आजच्या आज जातो बँकेत आणि कळवतो तुला. हां. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, अगं तुला बँकेतले पैसे मिळत नसतील तर काय झालं? अगं तुला काही हवं नको असेल तर आम्हाला सांग ना, आम्ही आणून देऊ तुला. लगेच सचिन बोलतो बरं का, मम्मा आम्हाला काही हवं नको याचा प्रश्न नाहीये, अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम झालाय समजायला नको का? अकाउंट डिॲक्टिव्ह झालं, त्यातनं जर पैसे गेले तर नाही. आजकाल आपण ऐकतो ना बाहेर किती फ्रॉड होतात, असं व्हायला नको की त्यातनं लाखो रुपये काढले गेले आणि नंतर आपल्याला कळलं. अस्मिता म्हणते, हो डॅड, सचिन बरोबर बोलतोय, मला हीच भीती वाटते. तुम्ही जा ना डॅड बँकेत, मला ते पैसे मिळायलाच हवेत. तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली आलेत बरं का. अर्जुन विचारतो आता मागूनच, काय ग अस्मिताताई, पैसे तुला हवेत की दुसरे कोणाला? अस्मिता म्हणते, म्हणजे म्हणायचं काय तुला अर्जुन? अर्जुन म्हणतो, नाही तुझ्या नावाने दुसरं कोणीतरी पैसे मागत नाहीये ना अस्मिताताई, हे कन्फर्म करतोय तुझ्याकडनं मी. हा टोमणा सचिनसाठी होता अर्जुनकडनं. प्रिया पण तिथेच उभी आहे बरं का. अस्मिता अर्जुनला म्हणते, मी आणि डॅड बोलतोय ना अकाउंटबद्दल, त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये हं अर्जुन, त्यामुळे प्लीज तू यामध्ये बोलूच नकोस. अस्मिताचा राग येतोय आता अर्जुनला. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अस्मिता अस्मिता तू ना आधी नाश्ता करून घे बरं बेटा. हे बघ काळजी नको करूस, मी आजच्या आज चौकशी करतो आणि सांगतो तुला. हां. अस्मिता राग म्हणते, मला नकोय नाश्ता, असं म्हणून ती निघून जाते. कल्पनाताई म्हणतात, अगं ये अस्मिता, अगं थांब. पण तरी सुद्धा अस्मिता थांबत नाही आणि चालली जाते. अस्मिता गेल्या गेल्या प्रिया म्हणते, आई बाबा, अस्मितानं ओली बाळंतीण आहे, तिचे हॉर्मोन्स ना प्रेग्नन्सीमध्ये असल्यासारखी आता वर खाली होतात बघा, त्यामुळे ना ती कशीही वागली ना तरी प्लीज आपण मनाला नको लावून घेऊयात. प्रियाचा ड्रामा कसा चालू झालाय बघा, चांगुलपणाचा. म्हणते कशी, चला नाही बाबा, मी नाश्ता बनवलाय, खाऊन घेऊयात. कल्पनाताई म्हणतात, तन्वी तू आताशी ना छान सगळं सांभाळायला लागलीस बघ. तेवढ्यात प्रियाला त्या माणसाचा फोन आलाय, तो सदा मैनाच्या घरी जाऊन पोहोचलाय. तो प्रियाला सारखा फोन करत असतो. प्रिया म्हणत असते, आलेच हं मी. प्रतापराव म्हणतात, अगं ये तन्वी, तू आता मला नाश्ता वाढत होतीस ना? प्रिया म्हणते, हो हो आलेच मी. विमल विमल वाढेल ना, आलेच. ए विमल वाढ ग सगळ्यांना. असं म्हणून प्रिया आता बाहेर गेली आहे फोनवर बोलायला. अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात की कोणाचा फोन आला असेल बुवा हिला म्हणून. असो. प्रतापराव म्हणतात, चला अर्जुन सायली तुम्ही पण नाश्ता करा. आता सायली बघा तिचा प्लॅन कसा एक्झिक्यूट करते. सायली म्हणते, हो आपण नाश्ता करूयात, पण त्याआधी ना आई माझ्यासाठी तुम्ही एक गोष्ट कराल? कल्पनाताई म्हणतात, कुठली गोष्ट?
सायली म्हणते, आई तुम्ही आत्ताच प्रियाला म्हणालात ना की प्रिया सगळं सांभाळायला लागली आहे, सकाळी लवकर उठली, नाश्ता केला, स्वयंपाक पण केला, त्या बदल्यात शाब्बासकी म्हणून तुम्हाला तिला आता काहीतरी द्यायचंय, काहीतरी मोठं द्याल ना. कल्पनाताई म्हणतात, काय ग, काय द्यायचंय तिला. इकडे प्रिया आता त्या माणसाशी बोलताना दाखवली आहे. प्रिया त्या माणसाशी बोलत असते, हॅलो, हां काय रे, फोन कशाला केलास मला, सांगितलं होतं ना तुला मेसेज कर काम झाल्यावर. तो माणूस म्हणतो, अहो इथे तुम्ही मला ज्या पत्त्यावर पाठवलंय इथे माणूसच नाही आहे, घरी कोणी नाही इथे. प्रिया म्हणते, असं कसं होईल, नीट बघ ना. तो माणूस म्हणतो, दार बंद आहे, कोणी नाही आहे इथे. प्रिया म्हणत असते, खिडकी उघडून बघ ना यार. तो माणूस म्हणतो, नाही आहे, खिडकी पण उघडून बघितलं मी, ते दोघे कुठेच नाही आहेत, तुम्हाला लोकेशन पाठवतोय मी, बघा मी तिथेच पोहोचलोय की नाही. प्रियाला त्या माणसाने लोकेशन पाठवलं, जे तिने पटकन चेक केलं. प्रिया विचार करते, लोकेशन तर बरोबर आहे. प्रिया त्या माणसाला म्हणते, हॅलो, हां एक काम कर, तू तुझे तुझे पैसे काढून घे आणि बाकीचे पैसे मला परत कर, फोन ठेव. आता तिकडनं तो माणूस म्हणतो, ठीक आहे. आता प्रियाला आले टेन्शन, सदा मैना कुठे गायब झाले असतील. प्रिया आता मैनाला फोन करत असते बरं का, मैना फोन काही उचलत नसते. प्रिया विचार करते, अरे कुठे गेले असतील हे सदा आणि मैना, काय झालं असेल नक्की, अरे देवा. आता इकडे कल्पनाताई आणि सायलीचा सीन दाखवलाय बघा. सायलीला कल्पनाताई विचारतात, काय अगो काय सांगते सायली, मोठं काहीतरी द्यायचं प्रियाला, आपल्या तन्वीला. नाही तसं ती तन्वी चांगलं वागते, पण ती चांगलं वागते म्हणून का तिला गिफ्ट वगैरे द्यायचं की काय. सायली म्हणते, आई मी सांगते ना म्हणून द्याल ना आई. कल्पनाताई म्हणतात, अगं पण काय देऊ मी तिला गिफ्ट आता. सायली म्हणते, हे घ्या. सायलीने तिजोरीच्या चाव्या कल्पनाताईंच्या हातावर टेकवल्या. कल्पनाताई म्हणतात, अगं हे काय. सायली म्हणते, आई या तिजोरीच्या किल्ल्या तुम्ही माझ्याकडनं घेऊन प्रियाला सोपवायच्या. प्रतापराव म्हणतात सायलीला, अगं सायली तू आणि अर्जुन जे काही सांगतो ते आम्ही सगळं ऐकतोय, पण अगं हे सगळं नको करायला लावूस. अगं हे म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या देण्यासारखं आहे. सायली म्हणते, आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला माहिती आहे मी काय करते ते, माझ्यासाठी एवढं कराल ना आई प्लीज. कल्पनाताईंना प्रश्नच पडला, आता करावं तर काय करावं. अर्जुन म्हणतो, मम्मा डॅड तुम्हाला प्रश्न पडले असतील आय नो, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ नंतर, पण सायली जे सांगते ना ते कराल प्लीज. कल्पनाताई आता सायलीचं ऐकतात आणि आता काय प्लॅन वठवतात ना ते बघत राहा. इकडे प्रियाला फुल टेन्शन आलंय. प्रिया सारखी कॉलबॅक करत असते मैनावतीला आणि विचार करत असते, कुठे गेले असतील हे म्हातारा म्हातारी, ही मैना फोन का उचलत नाहीये, हॉस्पिटलला गेली असेल का मैना सदाला घेऊन. पण असं असतं तर तिने पैसे मागायला तरी मला फोन केलाच असता, का फोन उचलत नाहीये ही. सारखी सारखी प्रिया मैनाला फोन लावत असते. तिकडनं कल्पनाताई तिला मोठ्याने आवाज देतात, तन्वी ए तन्वी. प्रिया आता फोन कट करते आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते आणि विचार करते, बापरे बापरे माझ्या चेहऱ्यावर टेन्शन नको दिसायला, नाहीतर सायली अर्जुनला लगेच डाऊट येईल. पण हे सदा आणि मैना अर्जुन सायलीच्या नादाला तर लागले नसतील ना. प्रिया येतच नसते आतमध्ये. कल्पनाताई म्हणतात, बघ ना तन्वी येत नाहीये अजून. सायली म्हणते, मी जाऊन बघते आई. तेवढ्यात प्रिया आली बरं का आतमध्ये. प्रिया म्हणते, का काय झालं आई, नाश्ता व्यवस्थित होता ना, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का. सायली म्हणते, तुला यायला वेळ का लागला ग, कोणाशी बोलत होतीस इतक्या वेळ. प्रिया म्हणते, अगं एका मैत्रिणीचा कॉल आला होता सायली, खूप महिन्याने आला होता ना फोन, मी जरा अडकूनच गेले बोलण्यामध्ये, त्यामुळे आईच्या हाकांचा आवाजच आला नाही. तुम्ही सगळे असे का बघतायत माझ्याकडे. कल्पनाताई आता चिडून म्हणतात तिला, हे बघ तन्वी, आत्ताच्या आत्ता अश्विनला फोन लाव, काही झालं नाही आहे पण होणार नक्की आहे. अश्विनला फोन लाव आत्ता आणि त्याला ताबडतोब घरी बोलावून घे. आता प्रियाचं टेन्शन वाढलं ना. प्रिया म्हणते, काका काय झालं आई, काही काही प्रॉब्लेम झालाय का. कल्पनाताई म्हणतात, मी सांगितलं तसं कर. प्रियाने आता अश्विनला फोन लावलाय बरं का आणि विदिन अ सेकंड अश्विन घरी पोहोचलाय असा सीन त्यांनी घेतलाय. प्रिया तोपर्यंत मनात विचार करत असते, बापरे सदा मैना तिकडे सापडत नाहीये, इकडे सगळे लाल चेहरे करून उभे आहेत, काय झालं असेल. या सायली अर्जुनने माझा बॉम्ब टाकलं का काय यांच्यावर, यांना कळलं का काय सगळं माझ्याबद्दल. तेवढ्यात तिथे अश्विन पोहोचलाय. अश्विन म्हणतो, तन्वी काय झालं ग. प्रिया म्हणते, मला काही माहित नाही रे, आईने तुला फोन करायला सांगितलं म्हणून मी कॉल केला. मग आता अश्विन घाबरून म्हणतो, काय झालं मम्मा, तन्वी तर सगळ्यांशी नीट वागते ना, आता काही प्रॉब्लेम झाला का. कल्पनाताई म्हणतात, तन्वी नीट वागते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या काही दिवसापासून तन्वी बदलायचा प्रयत्न करते हेही आम्हाला माहिती आहे. मी मागच्या काही दिवसापासून हिला मुद्दाम जास्त कामं सांगत होते, पण तन्वीने कुठलीही चिडचिड न करता सगळी कामं व्यवस्थित पार पाडली आहेत, तेही मनापासनं.
म्हणूनच पूर्णाई म्हणतात ना, जबाबदारी घेऊ पाहणाऱ्या माणसाला संधी दिली ना तर तो जास्त जबाबदार होतो. अश्विनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. कल्पनाताई म्हणतात, म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. अश्विन म्हणतो, मम्मा कसला निर्णय घेतलायस तू? कल्पनाताई म्हणतात, सायली तुझ्याकडे ज्या घराच्या आणि तिजोरीच्या किल्ल्या आहेत ना त्या दे मला. सायली म्हणते, आई तुम्हाला तिजोरीच्या किल्ल्या कशाला हव्यात? सायली असं दाखवते जसं काही तिला काहीच माहिती नाहीये. कल्पनाताई म्हणतात, सायली मी सांगितलं तेवढं कर, त्या किल्ल्या मला दे. सायली कल्पनाताईंच्या हातावर किल्ले ठेवते बरं का. कल्पनाताई म्हणतात, तन्वी आता तुझा हात पुढे कर बरं. कल्पनाताईने त्या किल्ल्या प्रियाच्या हातावर ठेवल्यात. त्या म्हणतात, बेटा तू आता आमची सून आणि पूर्णाजीची नाचसून म्हणून स्वतःला सिद्ध केलंयस, तेव्हा आजपासनं या किल्ल्या तुझ्याकडे असतील. आता प्रिया किती खुश होते बघा. अश्विनही खूप खुश होतो. पण अर्जुन सायलीने असे हावभाव केलेत जणू काही त्यांना खूप राग आलेला आहे. मजा आली हा प्रेक्षकांनो हे नाटक बघताना. लाईक करायला विसरू नका आज. कल्पनाताई म्हणतात, तन्वी तुला चांगलंच माहिती आहे बरं का, या किल्ल्या नाही आहेत, या घरची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आजपासनं माझ्या धाकट्या सुनेची म्हणजे तुझी आहे. प्रियाचा चेहरा चमकलाय बरं का. अर्जुनला आता राग येत असतो. कल्पनाताई म्हणतात, मला खात्री आहे तन्वी ही जबाबदारी तू उत्तम पार पाडणार आहेस. प्रतापराव म्हणतात, कल्पना उत्तम निर्णय घेतलास हं. तन्वीवर आधी किती चिडचिड करायचो आपण, पण आपल्या तन्वीने सगळं विसरून सगळी नाती छान जपली आहे. हां मस्त नाती जपते ती. अर्जुन आता चिडून म्हणतो, काय चाललंय मम्मा तुझं? या तन्वीने 2 दिवस चांगलं वागायचं नाटक काय केलं, तू तिला चाव्या काय देतेस घराच्या? आता सायली पण चिडते बरं का. हे नाटक चालू आहे प्रेक्षकांना अर्जुन सायलीचं. अर्जुन म्हणत असतो, मम्मा अरे मम्मा ही बाई 2 दिवसात तिजोरी साफ करेल. अश्विन म्हणतो, दादा वाटेल ते आरोप करू नकोस माझ्या बायकोवर. प्रिया म्हणत असते, अरे अर्जुन असं का बोलतोस रे? अरे आई माझ्यावर जबाबदारी देते ना, तू पण विश्वास ठेव ना माझ्यावर. अर्जुन सायली खूप भांडतात आता प्रियाशी. सायली म्हणते, विश्वास तुझ्यावर कसा ग विश्वास ठेवायचा आम्ही? इतिहास सांगतोय प्रिया, ज्या ज्या वेळेला तुझ्यावर विश्वास ठेवला ना आम्ही त्या वेळेला तू आमच्या पाठीत सुरा खुपसलायस. प्रिया म्हणते, नाही नाही सायली अगं मी असं नाही करणार, अगं खरं सांगते मी असं नाही करणार. आई बाबा खरंच खरंच थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखवलाय. आई मी तुला वचन देते मी या जबाबदारीचं सोनं करेल. हं. प्रिया खूप खुश झालेली असते बरं का. पण आता सायली खूप चिडते आणि मोठ्याने ओरडते, बस आता बस झालं. प्रिया खूप झाली ना तुझी नाटकं, बंद कर आता तुझी नाटकं. सगळ्यांना माहीत नसेल पण मला तुझं खरं रूप माहिती आहे. प्रिया तू काय लायकीची मुलगी आहेस ना ते मला माहिती आहे. तुझ्या हातात किल्ल्या दिल्या ना तर तू अख्खं घर उद्ध्वस्त करशील. सायलीने त्या किल्ल्या प्रियाच्या हातातून हिसकल्या बरं का आणि तिने त्या किल्ल्या स्वतःच्या हातात घेतल्या आणि आता म्हणते, या किल्ल्या माझ्या आहेत आणि या माझ्याकडेच राहणार. प्रिया आता डोळे वटारायला लागते सायलीकडे बघून. अश्विन पण चिडतो बरं का आता. सायली आता काही बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणते, सायली तू का असं वागतेस माझ्याबरोबर? अगं सगळ्यांनी मला स्वीकारलंय ते तुला भगवत नाहीये का सायली? अगं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते ते सगळ्यांना दिसले, त्यामुळे आईने मला एवढा मोठा मान दिलाय. अश्विन पण सायलीशी भांडायला लागतो. वहिनी त्या किल्ल्या परत दे तन्वीला. सायली म्हणते, नाही देणार मी या किल्ल्या तन्वीला नाही देणार. तुम्ही सगळे ना हिच्या प्रेमापोटी आंधळे झाला आहात. पण मला माहितीये ना ही काय लायकीची मुलगी आहे, ही कधीच सुधारणार नाहीये. हिच्यावर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारताय. मी ही किल्ली देणार नाही म्हणजे नाही. प्रिया म्हणते, सायली असं का करतेस तू? अगं आपलं लहानपणीमधलं शत्रुत्व विसर का आता? सायली म्हणते, अजिबात नाही. अगं या किल्ल्या माझ्या आहेत आणि त्या माझ्याकडेच राहतील. प्रिया आता त्या किल्ल्या सायलीच्या हातातून हिसकवायला लागते बरं का. सायली त्या किल्ल्या घट्ट पकडून ठेवते हातात. दोघींमध्ये झटापटी सुरू होते. प्रिया म्हणत असते, दे किल्ली. सायली माझी आहे ती किल्ली दे. सायली म्हणते, नाही त्या किल्ल्या माझ्या आहेत, तुझा हक्क नाही आहे त्या किल्ल्यावर, सोड प्रिया. दोघी आता ओढाताणी करायला लागतात त्या किल्ल्यांची बरं का. सायली आणि प्रिया एकमेकींचे झिपोटे ओढायला लागतात, केस ओढायला लागतात. आता हे तुम्हाला उद्याच्या भागात बघायचं. हा एपिसोड इथे संपला. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय सायलीने प्रियाचे जोरदार केस ओढले आणि प्रियाने पण सायलीचे ओढले. मजा आ गया बॉस. सचिनभर मजा येत असते बरं का हा तमाशा बघून. आता हा सगळा तमाशा झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली अगं तू का असं केलं? तू इतकी का भांडत होतीस तन्वीशी? सायली म्हणते, आपल्याला DNA साठी केस हवा होता ना, 1 नाही 3 केस मिळाले. सायलीने हा सगळा तमाशा प्रियाचा केस मिळवण्यासाठी केलाय आणि तेही प्रियाला किंचितही शंका न येऊ देता
मजा आ गया की नाही बॉस? सायली शाब्बास, मस्त दाखवला एपिसोड आजचा. मनोरंजन असावे तर ठरलं तर मग या मालिकेसारखे काय गुंतवून ठेवलं यार त्यांनी प्रेक्षकांनो. अमेझिंग, खरंच अमेझिंग. मी तर या मालिकेच्या फुल टू प्रेमात आहे पहिल्यापासून. त्यामुळे न चुकता दररोज या मालिकेचा रिव्ह्यू देत असते आणि माझे सगळे प्रेक्षक दररोज न चुकता या मालिकेचा रिव्ह्यू आणि एपिसोड ऐकत असतात, बघत असतात. थँक्यू सो मच प्रेक्षकांनो, मस्त दाखवतात. ठरलं तर मग उद्याच्या एपिसोडची आपण आतुरतेने वाट बघत आहोत. बघूयात, मजा येणार आहे उद्या सुद्धा. आता प्रियाचं सत्य समोर येईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे वाट बघूयात काय होतंय ते. पण आतापर्यंत त्यांनी जे काही दाखवलं ना त्यासाठी हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. खरंच मजा आली आहे. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आजच्या एपिसोडला प्लीज लाईक करायला विसरू नका आणि मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा सायलीची ही आयडिया कशी वाटली. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग जबरदस्त अशा रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.